नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ॲग्रिकॉस कार्तिक अडसोळे. आज या ठिकाणी आपण पीएच याबद्दल आपण बोलणार आहोत. तर आपण बऱ्याच कंपन्यांचे चांगले प्रोडक्ट वापरले, कीटकनाशक वापरले, बुरशीनाशक वापरले, पण ते फवारणी केल्यानंतर म्हणावे असे रिझल्ट येत नाहीत. आपण खूप MNC कंपनीची औषधं आणली, सिजंटा, बायर, टाटा अशा मोठ्या मोठ्या चांगल्या कंपनीची आपण औषधं वापरली, तरी पण म्हणावे असे रिझल्ट आपल्याला येत नाहीत. तर त्याचं मुख्य कारण म्हणजे पाणी. तर या पाण्याचा आपण पीएच कधी शेतकरी असू दे किंवा कंपनी असू दे, त्यांनी पण याबद्दल जास्त काय सांगितलं नाही. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा बेस हा जर तुमचा न्यूट्रल असेल तरच तुम्ही केलेल्या फवारणी किंवा आळवणी असू दे, तर या खतांचं तुम्हाला किंवा त्या औषधांचं तुम्हाला रिझल्ट म्हणावा असा येऊ शकतो. तर या ठिकाणी आपण पीएच मीटर हा आपल्याला असा असतो पीएच मीटर. तर तर हा पीएच मीटर वापरायचा कसा? तर हा पीएच मीटर प्रथम आपण असा ऑन करायचा, त्याला स्विच असतो. त्यानंतर आपलं जे पाणी आहे ते जे आपण फवारणी आळवणीसाठी जे पाणी वापरणार आहे त्या पाण्यामध्ये हा असा पीएच मीटर असं त्यामध्ये 1 ते 2 मिनिटं ठेवायचा. त्यामुळे हे पीएच जे रिडिंग आहे हे स्टेबल होतं. थोडा वेळ आपल्याला थांबावं लागणार, त्यावेळेस रिडिंग आपली परफेक्ट येणार. तर या ठिकाणी आपल्या पाण्याचा पीएच हा 8.2 आलेला आहे. तर 8.2 म्हणजे पीएच म्हणजे तर पहिल्यांदा सामू पोटेन्शियल हायड्रोजन. तर त्याचं प्रमाण जर कमी झालं तरी पीएच कमी झाला म्हणजे पीएच कमी होतो, आणि त्याचं पोटेन्शियल हायड्रोजनचं प्रमाण जर वाढलं तर पीएच जास्त होतो. तर आता आपलं पाणी हे ऍसिडिक नसून हे अल्कलाईन वॉटर झालेलं आहे, तेव्हा ह्याला आपण भाषेमध्ये आपण विम्लधर्मी म्हणू शकतो. तर जर आता पीएच जास्त असला किंवा जर पीएच कमी असला तर त्यासाठी करायचं काय? तर मार्केटमध्ये बरेचसेच प्रोडक्ट आहेत, ज्या कंपनीवरती तुमचा विश्वास आहे त्या कंपनीचं तुम्ही घेऊ शकता. तर मला या ठिकाणी आज पूर्वा केमटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं आपल्याला डेकोरस हे प्रोडक्ट आपल्याला अवेलेबल झालेलं आहे. तर याचं प्रमाण 1 लिटरसाठी 1 ml यूज करायचं आहे. तर हे आपण असे अंदाजे आपण यामध्ये टाकणार आहोत. त्यानंतर पीएच आपण हे करणार. आता पीएच मीटर चालू करणार आणि मग अशी जसं आपण रिडिंग घेतलेलं तसं आपण रिडिंग घेणार. तर आपण पीएच मीटर सुरू केलेलं आहे. आता आपण पाण्याचं रिडिंग घेणार आहोत. 1 ते 2 मिनिटं स्टेबल हा पीएच मीटर पाण्यामध्ये ठेवायचा. नंतर म्हणजे आपल्याला परफेक्ट किंवा ॲक्युरेट रिडिंग आपल्याला मिळतात. तर आपल्या पाण्याचा पीएच हा 7 आलेला आहे. हे 6 ते 7.5 जर तुमचा पीएच असेल तर तो आयडियल पीएच आहे, किंवा तुम्ही केलेल्या फवारणी आळवणीचे तुम्हाला चांगले रिझल्ट मिळू शकतात. धन्यवाद.